काय सांगाल एबी फॉर्म येईपर्यंत एक मनामध्ये धाकधूक होती. आज ती धाकधूक पूर्णपणे झालेली. एबी फॉर्म आला, फॉर्म भरला, प्रचाराला सुरुवात केली. हो, तिकीट मिळणार याची खात्री होतीच. कारण मी कामही त्या पद्धतीनेच केलं होतं आणि आता आम्ही प्रचारही त्याच जोमाने करणार आहोत आणि आत्ताच दादांनी सांगितलं त्याप्रमाणे रिझल्ट पण आमच्याच साईडने लागणार आहे. काय सांगाल आज एबी फॉर्म आलेला आहे, प्रचाराला सुरुवात देखील केलेली. काय भावना आहे? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमचे रविदादा चव्हाण साहेब, आमचे आमदार शंकरभाऊ जगताप, तसेच दुसरे आमदार महेशदादा लांडगे, अमितजी गोरखे, उमाताई खापरे आणि शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं 100 पारचा नारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर लगेचच 4ही उमेदवारांनी आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात केलेलं आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि गणरायाच्या चरणी हेच आम्ही मागणं केलेलं आहे की गणपती बाप्पा आमच्याकडून लोकांची, जनतेची चांगल्या प्रकारे सेवा होऊ दे आणि सेवेच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं एक ऋण त्यांच्या मताच्या माध्यमातून आम्ही मागण्याचा इथून पुढं 15 तारखेपर्यंत प्रयत्न करणार आहे. काय सांगाल, तुम्हाला आव्हानं काय आहे समोर असणार आहे? आव्हानं वगैरे काही मानत नाही. आता खऱ्या अर्थानं आखाडा चालू झालेला आहे आणि आखाड्यामध्ये आम्ही आता उतरलेलो आहे. त्यामुळे समोरच्या जो कोण असेल त्याला चितपट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काय सांगाल, ज्या पद्धतीने तुम्ही पॅनलचा प्रचार सुरू केला होता, अगदी त्याच पद्धतीने पॅनल बसलेले आहेत. तुम्ही पाहत असाल आजूबाजूला परिस्थिती आणि वातावरण, या वातावरणावरून तुम्हाला निकालाचा अंदाज निश्चित येऊन जाईल. सगळी जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे उभी आहे, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या निकालामध्ये हे पुन्हा सिद्ध होऊन जाईल. इथून मागे आमच्या भागात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवरती भरभरून आमच्या मतदारांनी प्रेम केलेलं आहे आणि या निवडणुकीत सुद्धा ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येऊन जाईल. एवढं काय सांगाल, या अगोदरचा अनुभव, या अगोदर केलेले कामं आणि आताच्या कामाच्या आव्हाने काय समोर असणार? या अगोदरही जनतेची सेवाच केलेली आहे. इथून पुढंही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे अजून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि 100 पार होणारच आहे हे मी जाहीरपणे सांगते. आणि इथून पुढे ही जनसेवा ही खूप आम्ही चांगल्या रीतीने पार पाडू एवढं मी जाहीर करते.